हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशन छत्रपती संभाजीनगर विभागच्या वतीनं आयोजित वार्षिक कॉन्फरन्स 2025 चे आयोजन दिनांक 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले। हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशन ही संस्था वैद्यकीय विपणन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संस्था सन 2016 पासून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे। संस्थेचा प्रमुख उद्देश म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सभासदांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांना विविध कार्यशाळेने मार्फत प्रशिक्षण देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, नोकरी व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे व समाज उपयोगी विविध वैद्यकीय योजना राबविणे हे आहे। हेल्थ केअर मार्केटिंग या संस्थेच्या वतीनं दरवर्षी कॉन्फरन्स करण्यात येत असतो। यंदाच्या वर्षी आयोजित एमकॉन 2025 या कॉन्फरन्ससाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनुपम ताकळकर, अध्यक्ष IMA छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर रमेश तारक, अध्यक्ष निमा छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर सुनील पगडे, अध्यक्ष AADA छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर योगेश लक्कास, अध्यक्ष ISC CM छत्रपती संभाजीनगर उपस्थित होते। सदर कार्यक्रमात डॉक्टर धनंजय घुगे, कॅन्सर तज्ञ, डॉक्टर जीवन राजपूत, न्यूरोसर्जन, डॉक्टर शिवाजी पोळे, इंडोव्हास्क्युलर सर्जन, डॉक्टर नारायण देशमुख, न्यूरोलॉजिस्टिक, डॉक्टर अभय जैन, बालरोगतज्ञ, डॉक्टर संजय पगारे, IVF तज्ञ, डॉक्टर वैभव गोल्डे, अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर नंदकुमार नील, मेडिसिन तज्ञ यांनी वैद्यकीय विषयांवर मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर किरण गोरे, डॉक्टर भूषण केदारी, श्री संतोष यादव सर, श्री जितेंद्र धापसे, संस्थेचे सचिव श्री मानसिंह चव्हाण यांनी सभासदांना विपणन विषयावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्री कैलास काळे यांनी सर्वांच्या स्वागताने केली। प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक श्री धनंजय कणसे यांनी केले। संस्थेच्या वेबसाईटचे अवलोकन डॉक्टर धनंजय घुगे यांच्या हस्ते करण्यात आले व वेबसाईटची माहिती महेंद्र नायकवाड यांनी दिली। तसेच उपस्थित सर्व सभासदांना शुभेच्छा संस्थेच्या अध्यक्षा सौ सुजाता नाईक यांनी दिल्या। तसेच कार्यक्रमाची सांगता छत्रपती संभाजीनगर विभागाचे सचिव प्रदीप गोलते यांनी केले। सदर कार्यक्रमात संस्थापक श्री धनंजय कणसे, अध्यक्षा सौ सुजाता नाईक, सचिव श्री मानसिंह चव्हाण, सचिन माने, सतीश भिसे, प्रकाश गाडे, श्रीकांत माने, पुणे विभागाचे अध्यक्ष भूषण वेंचुरकर, CMCचे अध्यक्ष कुणाल बिचारे, सोलापूरचे अध्यक्ष श्रीनिवास बंदगी, अहिल्यानगरचे उपाध्यक्ष संदीप साळवे उपस्थित होते। आणि प्लॉट ऍक्च्युअली बाहेर खेचून काढला जातो। तो पहिल्याच त्यांच्या लक्षात येईल की इथे ब्लड सप्लाय परत पूर्ववत सुरू झालेला आहे आणि हा प्लॉट अशा स्टेटमध्ये आपण बाहेर काढतो। तो ही मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टोमी प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये रक्तवाहिनी ऍक्च्युअली ओपन केली जाते। मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये जास्ती चांगली डेव्हलप झाली। त्याशिवाय त्याचा खर्च तर मागच्या 2 वर्षांमध्ये अजून कमी होत आहे। शासनाच्या योजनेमध्ये जरी की प्रोसिजर अवेलेबल असली तरी मोस्ट ऑफ द सेंटर्समध्ये अजून ती योजनेमध्ये नाही केल्या जात। याचाच खर्च थोडा जास्त आहे। दुसऱ्या एका केसमध्ये सेम की आर्टरी बंद पडलेली आहे, आपण प्लॉट काढल्यानंतर आर्टरी पूर्ववत